बीडच्या गेवराईच्या राजकारणामधील एक मोठं नाव म्हणजे बदामराव पंडित. बदामराव लहूराव पंडित हे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघातील एक ज्येष्ठ राजकारणी आणि माजी राज्यमंत्री आहेत. ते गेवराई मतदारसंघातून 3 वेळा आमदार म्हणून देखील निवडून आले होते. त्यांनी 1995, 99 या 2 वेळी अपक्ष म्हणून विजय मिळवला, तर 2009 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पुतणे विजयसिंह पंडित यांच्याकडून पराभव झाला. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. गेवराईच्या राजकारणात पंडित कुटुंबातील काका पुतण्याचा संघर्ष हा अत्यंत गाजलेला विषय आहे. त्यांच्या मुलाचे नाव युद्धजित पंडित असून ते देखील स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांना स्थानिक पातळीवरती आबा या नावानं देखील ओळखलं जातं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून त्यांचे पुतणे विजयसिंह पंडित यांना जवळपास 1,16,200 मते मिळाली, तर बदामराव पंडित यांना 73,800 मते मिळाली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. भाजपच्या मोठ्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी प्रयत्न केलेले होते. त्याच्यामुळे BJPमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आगामी लोकसभेमध्ये नक्कीच फायदा होईल, हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही. आत्ता BJPमध्ये आल्यामुळे बदामराव पंडित यांना देखील पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे ते आता आक्रमक झालेले सर्वांना पाहायला मिळत आहेत. तर ही होती बीडच्या गेवराईमधील मोठे घराणे असलेल्या पंडित कुटुंबातील बदामराव पंडित यांची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटतो पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.